नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 2. मुक्ता, तू काहीच बोलली नाही, जान्हवी म्हणते. ते मोठे लोक आहे, आपण बोलून काय होणार आहे का? मुक्ता म्हणते. जान्हवी मुक्ता बरोबर बोलत आहे. सोड ना तो विषय, आपण आईस्क्रीम खाऊ, चेतन म्हणतो. मी नाही, तुम्ही घ्या, मी जाते, मुक्ता म्हणते. तू नाही तर मी पण नाही, जान्हवी म्हणते. मुक्ताला थांबावं लागतं. तिघ पण आईस्क्रीम खातात, घरी जातात. मुक्ता आश्रमात पोचते. सगळे मुलं तिच्याकडे येतात, तिला मिठी मारतात. पशा मुक्ताला पाणी आणून देतो. मुक्ता पाणी घेते, फ्रेश होण्यासाठी जाते. फ्रेश होऊन चेंज करून ती किचन मध्ये जाते. सगळ्यांसाठी चहा ठेवते. एक मावशी तिला हाक मारतात. मुक्ता त्यांच्याकडे जाते. जयश्री किचन मध्ये येते. मुक्ताने ठेवलेल्या चहामध्ये मीठ टाकून देते. तिथून निघून जाते. पल्लूने पाहिलं असतं. ती चहा ठेवलेली फेकून देते. बरं की त्यात अजून दूध टाकले नव्हते. मुक्ता येते, बघते, मी चहा ठेवून गेली होती ना. ती परत चहा ठेवते. सगळे घेतात. जयश्री घेत नाही. तिला आवडते, आपण मीठ टाकलेले असते. कोणी काही बोलत नाही. मुक्ताला बोलत असतात, चहा चांगली झाली आहे. जयश्रीला काहीच समजत नाही. असे कसे झाले? मी तर मीठ टाकले होते. ती विचार करते. मुक्ता मुलांसोबत गप्पा मारत होती. दिवसभर मुलांनी काय केले ते मुक्ता सांगत होते. पूनम नावाची टीचर होती. तिने आम्हाला शिकवले. खूप छान होती. आम्हाला रोज शिकवायला येणार आहे. मला तर सगळंच येत होतं, सोनू म्हणतो. माझं थोडं चुकलं होतं, पण खूप छान समजावले, पशा म्हणतो. त्यांच्याकडून चांगले शिकून घ्या, मुक्ता म्हणते. ताई त्या शिक्षिका नाही. त्यांच्या पप्पाचे खूप मोठे ऑफिस आहे. त्यांना आवडते म्हणून ते आम्हाला शिकवायला येणार. किती दिवस ते नाही माहिती, सोन्या म्हणतो. त्या येणार तेवढे दिवस छान शिकून घ्या, मुक्ता म्हणते. आता आपण झोपू, खूप उशीर झाला आहे, मुक्ता म्हणते. तारा, मुक्ता आली होती का? त्यांनी तयारी केली का? मला वेळच नाही आहे, मुक्ता सगळं बघते, सागर म्हणतात. त्यांनी खूप छान केले, ताई त्यांना पण बोलल्या. त्या मुलीने मनाला लावून घेतले नाही. तिच्या सोबतचे होते त्यांना राग आला होता, पण काही बोललेले नाही, तारा म्हणतात. उषाचे काय करायचे? एकदाची शिक्षा द्याय सगळ्यांना देते. तो रवींद्र गरीब होता, त्याची काय चूक होती का? उषा त्याच्याकडे खूप काही कष्ट करून तिला हवे ते खरेदी करत होता. मुलं झाले की त्यांचा खर्च वाढतो, सागर म्हणतात. आपण किती पण समजावले तरी त्यांना समजत नाही. आपण काय करणार? आई बाबा थांबले आहे, जेवण करून घेऊ, तारा म्हणतात. सागर फ्रेश होतात. तारा किचन जवळ जातात. पूनम हिमानीला बोलवून आण, तारा म्हणतात. पूनम आश्रमात मुलांना शिकवायला आली होती. ती हेच पूनम आहे. हिमानी ताई, तुला मॉमने जेवायला बोलवलं आहे, पूनम म्हणते. आता मॉम जेवायला बोलायला आली होती. तिला आता आठवले. मामीने तुला का पाठवले? मला जेवण करायचे नाही आहे, हिमानी म्हणते. पूनम तिथून निघून जाते. आई आणि मुलगी सारखीच आहे, पूनम मनात म्हणते. मॉम, ताईला जेवायचं नाही आहे. आता तुझं काही झाले आहे का? पूनम उषाला विचारते. तिला तिच्या मनासारखं जायला हवं. जेव्हा भूक लागेल तेव्हा खाईल, उषा म्हणतात. तारा तर उषाकडे बघतात. यांचे काही होऊ शकत नाही. त्या पण जेवायला बसतात. आजी आणि आजोबा गार्डन मध्ये बसले होते. उषा अशी कशी झाली आहे? हिमानी तिचीच मुलगी आहे, तरी नीट वागत नाही. तारा हिमानीला जेवण घेऊन जात आहे, आजी म्हणतात. ती सगळ्यांचं बघते. त्यांचे मुलं पण चांगले आहे. उषाने घेऊन जायला हवे होते ना. तारा घेऊन जात आहे, आजोबा म्हणतात. उषाला आपण तिच्या मनासारखं होऊ दिले म्हणून ती आपलं काही ऐकत नाही. उद्या पार्टी आहे, त्यात काही घोळ घातला नाही पाहिजे, आजी म्हणतात. ऑफिस मधून आले त्यांना पण कशी बोलत होती, आजोबा म्हणतात. आई बाबा किती वेळ असे बसणार आहेत, झोपायला जा, तारा म्हणते. आजी आजोबा त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. डॅड, तुम्ही आमच्याकडे का येत नाही? मला तरी तुमच्याकडे घेऊन जा, हिमानी म्हणते. मी नाही येणार, पण तू येऊ शकते, रवींद्र म्हणतात. उद्या पार्टी झाली की तुमच्याकडे येईल, हिमानी म्हणते.
गाडी पाठवू का? रवींद्र म्हणतात. मी तुम्हाला सांगेल. तुम्ही कसे आहात? हिमाने म्हणते. मी मस्त. आली की अजून मस्त राहील, रवींद्र म्हणतात. असेच राहत जा, हिमानी म्हणते. थोडा वेळ बोलून ते कॉल कट करतात. मुक्ता झोपायला घेतलं असते. ताई जेवण करून घे. जयश्री ताईने तुझ्या ताटात मुद्दामून मीठ टाकले. जेवण करून घे, सोनू म्हणतो. बाकी पण त्यांच्या सोबत आले होते. मुक्ताला त्यांनी खाऊ घातले. मुलं खूप जीव लावत होते. मुक्ताच्या डोळ्यात पाणी आले. पल्लूने मुक्ताचे डोळे पुसले. मुक्ताने जेवण केले. पल्लू ताट घेऊन गेली. मुक्ताने मुलांना छान गोष्ट सांगितली. मुले लगेच झोपून गेले. मुक्ता जुने आठवत राहिली. कधीतरी तिला झोप लागली. मुक्ता सकाळी लवकर उठली. तिचे रोजचे काम करून ऑफिससाठी तयार झाली. बस स्टॉपवर गेली. आज जान्हवी लवकर आली होती. मुक्ता रात्री झोप झाली नाही का? चेहरा असा कसा दिसत आहे? जान्हवी म्हणते. काही नाही ग, मुलं होती जवळ, मग नीट झोप झाली नाही, मुक्ता म्हणते. तुला बोलते एक रूम घे, तिथं राहा. हॉटेल आहे ते पण तुला आवडत नाही. त्या आश्रम मध्ये काय आहे? सगळे काम करून घेतात. तुला बोलते माझ्या घरी चल तर पण नाही म्हणते, जान्हवी म्हणते. बस आली. तुझे काही पण चालू असते, मुक्ता म्हणते. दोघं बसमध्ये चढतात. बसमध्ये त्या बोलत नाही. त्यांना स्टॉप येतो, त्या उतरून जातात. तिथून ऑफिस जवळ होते. त्या ऑफिसला आल्या. त्यांच्या डेस्कवर जाऊन बसल्या. मिस्टर सागर आले. सगळा स्टाफ त्यांना गुड मॉर्निंग विश करत होते. ते पण गुड मॉर्निंग बोलले. त्यांच्या कॅबिन मध्ये निघून गेले. बघ आता मुक्ताला सर बोलवतील, कोमल म्हणते. कोमल तू का लक्ष देत असते? तुला बोलले ना मी. ती सरांच्या मागे पुढे करत असते, पूजा म्हणते. सर तिला बोलवतात, आपण का दिसत नाही? कोमल म्हणते. जास्त बोलू नको, सर सीसीटीव्ही मधून आपल्याला बघतील, काम कर, पूजा म्हणते. मुक्ताला सरांनी बोलवले. मुक्ता सागर सरांच्या कॅबिन मध्ये जाते. मे आय कम इन सर? मुक्ता म्हणते. येस कम इन, सागर म्हणतात. मुक्ता कॅबिन मध्ये येते. बस, सागर म्हणतात. मुक्ता बसते. मुक्ता पहिले तर मी सॉरी म्हणतो. काल ताईने तुम्हाला बोलली, सागर सर म्हणतात. सर सॉरी नका म्हणू, आम्हाला काही वाटले नाही आहे. आम्ही आमचे काम केले आणि तिथून निघून आले. कोणाकोणाचा स्वभाव असतो, मुक्ता म्हणते. मुक्ता तुझा स्वभाव चांगला आहे म्हणून तुला तसे वाटत आहे. मला ताराने सांगितले तेव्हा खूप वाईट वाटले, सागर सर म्हणतात. सर वाईट घेऊ नका, तुमचा मुलगा येणार आहे ना, त्याचे छान वेलकम करा, मुक्ता म्हणते. घरी जोरदार तयारी करत आहे, सागर स्माइल करत म्हणतात. सर मी आता जाऊ का? मुक्ता म्हणते. हो. मुक्ता निघून जाते. ती तिच्या डेस्कवर निघून जाते. मुक्ता सरांनी का बोलवले होते? जान्हवी म्हणते. मुक्ताने जान्हवीला सांगितले. सरांनी का सॉरी म्हटले? सर चांगले आहे, जान्हवी म्हणते. त्यांना वाईट वाटले, मुक्ता म्हणते. तुम्ही मला घेत नाही तुमच्यात, तुम्ही गप्पा मारत असतात. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, चेतन म्हणतो. जान्हवी तर तिचे काम करायला लागते. चेतन आता वर्क टाइम आहे, आपण नंतर गप्पा मारू, मुक्ता म्हणते. चेतन पण त्याच्या डेस्कवर निघून जातो. सागर सर लवकर घरी निघून गेले होते. पूनम तू आश्रमात जाऊन आली का? आता तो येईल, आपण सगळे त्याच्या स्वागताला पाहिजे, आजी म्हणतात. हो आजी जाऊन आले, आता रेडी होते. डॅड पण आताच आले आहे, पूनम म्हणते. मी पण छान साडी नेसणार आहे, आजी म्हणतात. नलू तू अशी पण सुंदर दिसते, कोणती पण साडी नेसली तरी, आजोबा म्हणतात. तुमचे आपले काही पण असते, नातवंड आले तरी तुम्ही असेच बोलतात. आता त्यांचे लग्न होईल, त्यांना मुलं होतील, तुम्ही पणजोबा होणार. आपण काय नवीन लग्न झालेले नाही आहे, आजी म्हणतात. कोणाला म्हातारा म्हणते? अभी तो मैं जवान हूँ, आजोबा म्हणतात. म्हणजे अभी तो मैं जवान हूँ, सगळे दात पडले, टक्कल पडले, काठी घेऊन चालतात, आजी म्हणतात. मग काय झाले? आजोबा म्हणतात. काही नाही झाले, मी आता आवरायला जाते, तुम्ही पण आवरा, आजी म्हणतात आणि निघून जातात. आजोबा पण त्यांचे आवरायला निघून जातात. सागर घरी आला. नोकर त्यांचे काम करत होते. त्यांनी पार्टी ठेवली होती, पण जास्त कोणी नाही होतं. जवळचे लोक बोलवले होते. क्लायंट बिझनेसमॅन होते. त्यांच्या मुलांची ओळख व्हायला हवी. तारा कुठे आहे? सगळे झाले का?
उषाताई कुठे आहे? सागर म्हणतात. आल्या आल्या काय हाक मारत आहे? सगळे झाले. उषाताई पार्लर मध्ये गेले आहे. त्यांचे माहिती आहे ना तुम्हाला, माझ्याकडे खूप पैसा आहे असे दाखवत असतात. तारा म्हणतात. त्याकडे नको लक्ष देऊ, तो कधी पण येईल. मी रेडी होतो. हिमानी काय करत आहे? सागर म्हणतात. पूनम आणि ती रेडी होत आहे. तिचे खूप मरण आहे. तारा म्हणतात. बघू आपण, मी आवरतो. सागर म्हणतात आणि बाथरूम मध्ये निघून जातात. तारा पण बाहेर सगळं बघत असतात. गाडीचा आवाज येतो. सगळे हॉलमध्ये येतात. तारा आरतीचं ताट आणायला सांगतात. तो गाडीतून उतरतो. घराकडे चालत जातो. दरवाजात त्याची मॉम त्याला थांबायला सांगते. तारा त्याचं औक्षण करतात. तो आतमध्ये येतो. आजी आजोबा, मॉम डॅड त्यांच्या पाया पडतो. अखिल, आता कुठे जायचे नाही, आमच्या जवळच राहायचे. आजी म्हणतात. मला कोणी विचारत नाही, आता अखिल आला, माझे काम संपले. मनोज नाटक करत म्हणतो. मनोज, तू खूप नाटकी झाला आहे. तुझे आई बाबा कुठे आहे? आजी म्हणतात. तू म्हणायच्या आधी आम्ही आलो. कशी आहे मावशी? चंद्रकांत म्हणतात. सागरचा मित्र. आम्ही निघालोच होतो. काही ना काही राहतं, तृप्ती म्हणते. तुम्ही आले, आता मी मस्त आहे. तुमची चिमणी नाही दिसत, कुठे गेली? आजी म्हणतात. आजी, मी पण आहे. मी घरी राहून काय करणार होते? तुम्हाला भेटायला तर मी येणारच होते. सौम्या म्हणते. आजीला मिठी मारते. पूनमताई दिसत नाही, सौम्या म्हणते. काही करत असेल, तू बघून घे, आजी म्हणतात. नलू, घर कसे भरल्यासारखं वाटत आहे. सगळे असले की किती छान वाटते ना. रवींद्र पण असते. उषा कधी त्यांचं प्रेम समजेल. तो किती चांगला आहे. त्याने किती मेहनत घेतली. आता गाडी आहे, छान घर बांधले आहे. अजून काय आहे हवे? आजोबा म्हणतात. आज आपण सगळे आनंदी राहू. तिला समजत नाही तर आपण काय करणार आहे? तारा चांगली आहे म्हणून खराब असती तर उषा लवकरच नवऱ्याकडे पाठवले असते. आपण टेरेसवर जाऊ. सगळे तिथंच जमले असतील. अखिल आताच आला आहे. तो पण तयार झाला का? बघूया, आजी म्हणतात. तो काय लहान आहे का? येईल तो, आपण जाऊ, आजोबा म्हणतात. अखिल चौधरी, वय 29, हँडसम, रुबाबदार, आत्ताच MBA करून आला आहे. राग लवकर येतो. जेव्हा लवकर येतो तेव्हा लवकर शांत पण होतो. सगळ्यांना मदत करतो. अखिल छान तयार होऊन टेरेसवर गेला. पूनम आणि सौम्याने त्याला मिठी मारली. पूनम तर त्याला सोडायलाच तयार नव्हती. दादा, आता कुठेच जायचे नाही, पूनम म्हणते. आता मी कुठेच जाणार नाही. आता रडू नको, मेकअप खराब होईल. अखिल हसत म्हणतो. दादा, मी काय मेकअप करत नाही. ही बघ सौम्या किती तयार होऊन आली आहे. आपली आत्या तर पार्लर मध्ये गेली आहे, पूनम हसत म्हणते. पूनम, आत्या कशी आहे तुला माहिती आहे ना. नको लक्ष देऊ, आपण पार्टी एन्जॉय करू. मनोज कुठे गेला? अखिल म्हणतो. तो तयार होत आहे. मुलीपेक्षा जास्त वेळ त्याला लागतो, सौम्या म्हणते. तिघं पण हसायला लागतात. पूनमला असे झाले होते की मी मनोजला केव्हा बघते. तो तिच्यावर प्रेम करत होती. तिने कधी सांगितले नाही. घरी पण हो म्हणतील की नाही तिला माहिती नव्हते. मनोजाला तो पण पूनमकडे बघत होता. पूनम पण मनोजकडे बघत होती. पुढील भाग. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.